हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अखुरत संकष्टी चतुर्थी 2025 शिवलिंगावरती अर्पित करा 5 वस्तू, मिळेल विशेष कृपा. ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 7 डिसेंबर 2025 रविवार संकष्टी चतुर्थीला उपवास भगवान गणेश व भगवान शिव यांची कृपा मिळण्यासाठी करा व त्याच्यासाठी सरळ सोपे कोणते उपाय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 7 डिसेंबर रविवार ह्या दिवशी अखुरत संकष्टी चतुर्थी ही महत्त्वपूर्ण तिथी आहे, जी भगवान गणेश यांना समर्पित आहे. ह्या दिवशी व्रत ठेवल्याने जीवनातील अडचणी दूर होऊन आपली कामे पूर्ण होतात. विशेषज्ञांच्या अनुसार जर भक्त ह्या दिवशी शिवलिंगावरती काही वस्तू अर्पित करेल तर भगवान शिव व गणेश यांची कृपा प्राप्त होईल. हिंदू कॅलेंडर अनुसार प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेनंतर चौथी तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी असते. ही तिथी भगवान गणेशना समर्पित आहे, जे विघ्नहर्ता, बुद्धी, ज्ञान, सौभाग्य व सिद्धीचे देवता मानले जातात. संकष्टी चतुर्थी 2025 तारीख व पूजा मुहूर्त. मार्गशीर्ष महिन्याची कृष्ण पक्ष तिथी 7 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6:24 प्रारंभ होत असून समाप्ती 8 डिसेंबर संध्याकाळी 4:03 आहे. पूजा मुहूर्त सकाळी 8:19 पासून ते दुपारी 1:31 संध्याकाळी 5:24 ते रात्री 10:31 चंद्रोदय रात्री 7:55 गणेश चतुर्थी राहुकाल दुपारी 4:06 ते 5:24 संकष्टी चतुर्थीचे महत्त्व काय आहे? संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली चतुर्थी अखुरत संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार ह्या दिवशी व्रत ठेवल्याने व भगवान गणेश यांची पूजा केल्याने जीवनामध्ये येणाऱ्या समस्या दूर होऊन सुखसमृद्धी वाढते. शिवलिंगावरती ह्या 5 प्रमुख वस्तू करा अर्पित. बेलपत्र व दुर्वा. बेलपत्र भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे व दुर्वा भगवान गणेश यांना प्रिय आहेत. या दोन्ही वस्तू शिवलिंगावरती अर्पित केल्याने दोन्ही देवतांचा आशीर्वाद मिळतो. तसेच हा उपाय केल्यास जीवनातील येणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत होते. मध व जल. शिवलिंगावरती मध व जल अर्पित केल्याने जीवनातील गोडवा व शांती वाढते. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मध व गंगाजल घालून अभिषेक केल्याने रोग दूर होतात. काळे तीळ. चतुर्थी व काळे तीळ ह्याचे विशेष महत्त्व आहे. तीळ दान करणे व शिवलिंगावरती अर्पित करणे, त्यामुळे शनिदोष व कालसर्पदोष मुक्ती मिळते. कच्चे दूध. कच्चे दुधाने शिवलिंगावरती अभिषेक केल्याने मनःशांती व सुखसमृद्धी मिळते. अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करणे शुभ मानले जाते. गूळ. शिवलिंगावरती गूळ अर्पित केल्याने किंवा गूळ मिश्रित पाण्याने अभिषेक केल्याने धन संपत्तीमध्ये वृद्धी होऊन व्यापारामध्ये उन्नती होते. संकष्टी चतुर्थी व्रत कसे करावे? विशेषज्ञांच्या म्हणण्यानुसार संकष्टी चतुर्थी व्रत करताना दिवसभर हलका किंवा उपवास करून गणेश भगवान व भगवान शिव यांची पूजा केली पाहिजे. शिवलिंगावरती ह्या 5 वस्तू अर्पित करणे व मंत्र जाप करणे खूप शुभ मानले जाते. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.